Hello, good afternoon. Today we are discussing about the subject of water resource engineering. In this lecture, we are seeing unit number 2, crop water requirement and reservoir planning. So I don't have the PDF, so we can using photos. So firstly, crop water requirement and reservoir planning is the our second unit. First is water requirement. Water requirement, we all about know what are the purposes of the water. So the main purpose of water is drinking, and also the main purpose is the for the क्रॉप ग्रोथ्स, म्हणजे शेतीसाठी पाणी लागतं. तर आपल्याला या युनिटमध्ये तेच बघायचं आहे की शेतीसाठी कशा पद्धतीने पाणी लागतं, कुठल्या पिकाला किती पाणी लागतं, किंवा पिरियड काय असतात प्रत्येक क्रॉपसाठीचे. तुम्ही सर्वजण शेतकरी आहात, त्यामुळं तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. आणि मी या लेक्चरमध्ये क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला, तर तुम्ही ते मला मेसेज करायचे. मी नाव सांगल त्याने मला मेसेज करायचा आहे. तर फर्स्ट आहे वॉटर रिक्वायरमेंट. इन वॉटर रिक्वायरमेंट in water requirement, first is a different crops grows in a different season and each crop requires different quantity of water. तुम्हाला दिसत असेल चांगल्या पद्धतीने. each crop requires different quantity of water, that is water required from the time it is sown till its maturity. Water requirement may vary with different crops at different places of the country, which depends upon climate, type of soil, method of cultivation and rainfall. म्हणजे क्रॉपसाठी जे वॉटर रिक्वायर्ड असतं ते प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. म्हणजे आपण सेम जरी क्रॉप, म्हणजे आपण ऊसाचं पीक घेतलं तर ऊसाच्या पिकासाठी प्रत्येक कंट्रीमध्ये वॉटरची जे रिक्वायरमेंट आहे ती वेगवेगळी राहणार आहे. आपल्या तिथं जर ड्राय एरिया असेल तर त्यासाठी वॉटर जास्त लागणार आहे, किंवा आपल्याच देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वॉटर रिक्वायर्ड असतं प्रत्येक पिकासाठी. तर खाली एक चार्ट दिलेला आहे. चार्टमध्ये क्रॉपिंग सीझन अँड क्रॉप इन महाराष्ट्र. सो there are mainly two seasons. First is kharif and rabbi. These are the two season. तर खरीप सीझन कधीपासून असतं? 15 जून ते 14 ऑक्टोबर. 15 जूनपासून 14 ऑक्टोबरपर्यंत असतं खरीप सीझन. तर त्यासाठीचा पिरियड असतो 123 डेज. 123 दिवसाचं एक सीझन असतं खरीप सीझन. तर त्यासाठी वेदर दाखवलेलं आहे पहा चार्टमध्ये. वेदर असतं वार्म और ह्युमिड, म्हणजे गरम आणि द्रव्यता असते त्या वेदरमध्ये. त्यानंतर आहे कॉमन क्रॉप. तर आपण खरीप सीझनमध्ये जनरली राईस, ज्वार, कॉटन, तूर, ग्राउंडनट आणि उडीद. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे खरीप सीझनमध्ये आपण कुठले कुठले पिकं घेतो. शक्यतो आपल्या तिकडं ज्वार घेत नाहीत खरीपमध्ये. ज्वार आपण रब्बीमध्ये घेतो, तरी पण इथं दिलं आहे. तर राईस, ज्वार, कॉटन म्हणजे कापूस, तूर, ग्राउंडनट आणि उडीद इत्यादी पिकं आपण खरीपमध्ये घेतो. त्यानंतर जे आहे रब्बी सीझन. रब्बी सीझन असतं आपलं 15 ऑक्टोबर ते 14 फेब्रुवारी. तर हे टोटल सीझनसाठी पिरियड असतो 122 डेज. 15 ऑक्टोबर ते
14 फेब्रुवारीपर्यंत. तर याच्यासाठी जे वेदर कंडिशन असते ती असते कूल और ड्राय. सो इन दॅट कूल केव्हा असते, जेव्हा थंडी असते, आणि ड्राय म्हणजे फेब्रुवारीमध्ये उन्हाळा चालू होतो, त्या पिरियडमध्ये ड्राय असतं वातावरण. त्यानंतर याच्यामध्ये आपण क्रॉप घेतो कॉमनली जनरली वेट, ग्राम लीज सीड ETC. वेट म्हणजे गहू. नेक्स्ट आहे हे जे थर्ड जे सीझन दिलं आहे हे जनरली आपण म्हणजे घेत नाही, तर आपण जनरली मेन 2च घेतो, खरीप आणि रब्बी. तर थर्ड सीझन आहे हॉट वेदर असतं 15 फेब्रुवारी ते 14 जूनपर्यंत. 15 फेब्रुवारी ते 14 जून त्यासाठीचा पिरियड असतो 120 डेज. याच्यामध्ये हॉट आणि ड्राय वेदर असतं. तर ओनली इरिगेटेड क्रॉप्स लाईक व्हेजिटेबल, राईस ETC. याच्यामध्ये फक्त व्हेजिटेबल्स घेतो 4 ते 8 मंथली म्हणजे 8 महिन्यासाठी. याच्यामध्ये पूर्ण खरीप आणि रब्बी दोन्ही पण सीझन येतात. तर 8 महिन्यासाठी म्हणजे पिरियड असतो 15 जून ते 14 फेब्रुवारी, खरीप आणि रब्बी मिक्स. तर यासाठीचा पिरियड असतो खरीपचे 123 आणि रब्बीसाठीचे 122 म्हणजे टोटल 245. तर याच्यामध्ये वेदर जे असतं ते वॉर्म, ह्युमिड, कूल आणि ड्राय टोटल म्हणजे पूर्ण वेदर कंडिशन याच्यामध्ये अप्लाइड होते. त्यानंतर याच्यामध्ये पिकं घेतो आपण टोबॅको, कॉटन, तूर आणि ग्रोनट. याच्यामध्ये ज्वार पण घेतो आपण, उडीद पण घेतो. जे पूर्ण पिकं असतील, पूर्ण पिकं आपण 8 मंथली पिरियडमध्ये घेतो. त्यानंतर लास्ट आहे ॲन्युअल म्हणजे पूर्ण वर्षाकरिता 15 जून ते डायरेक्ट 14 जून नेक्स्ट इयरच्या 14 जूनपर्यंत जे पूर्ण टोटल इयर असतं 365 डेज. 365 डेजसाठी आपण कुठलं घेतो, शुगर कॅनला किती पूर्ण 1 वर्ष लागतं म्हणजे ऊसाला, ऑर्चिड. नेक्स्ट आहे क्रॉप सीझन. दिसत असेल तुम्हाला 2.12 क्रॉप सीझन. सो फ्रॉम agricultural point there are mainly 2 cropping season. First is that is Rabi and Kharif. The Rabi crops are gram, instead mustard, potatoes and wheat. Then Kharif crops are rice, bajra, jawar, maize means maka, cotton, tobacco, etc. Kharif crops are also called as summer crops and Rabi crops are called as winter crops. Kharif crops require more water than the Rabi crops. Then important definition. So first definition is a crop period. याच्यावरती क्वेश्चन विचारणार मी तुम्हाला, ते मेसेज करायचा मला. सो क्रॉप पिरियड crop period is that period in number of days that crop takes from the instead of its sowing to that of its harvest. Means दिसत असेल, crop period is that of period in number of days that crop takes from the instead of its sowing to the that of its harvest. Means जेव्हा आपण बी रोवतो त्यापासून ते जेव्हा आपण ते हार्वेस्ट करतो म्हणजे ते पीक आपण काढतो, तर तिथपर्यंतचा पिरियड म्हणजे क्रॉप पिरियड. देन आता क्रॉप पिरियड वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळा असतो. तर आपण जर ऊसाचं पीक घेतलं त्यासाठी आपल्याला टोटल 365 डेज लागतात. नेक्स्ट इज अ बेस पिरियड. बेस पिरियड इज अ पिरियड in days from first watering before sowing to the last watering before harvesting. Base period is a different for different crop. बेस पिरियड म्हणजे आपण पीक
म्हणजे शक्यतो आपण पीक लावण्याच्या अगोदर पाणी नाही देत, पण हा पिरियड म्हणजे जेव्हा आपण पिकाची लावणी करतो बियाणाची, तर त्याच्या अगोदर जर पाणी दिलेलं असेल तर ते पाणी दिल्यापासून तर जेव्हा आपण काढण्याच्या अगोदर जे पाणी देतो तिथपर्यंतचा पिरियड म्हणजे बेस पिरियड. त्यानंतर आहे ड्युटी. सो ड्युटी इज द एरिया इन हेक्टर्स irrigated by 1 cubic per meter per second of water flowing continuously for the base period from its particular crop. For example, if crop sown in an area of 2000 hectares, and for this area 2 cubics of water is required, then duty of irrigation water is 2000 divided by 2 is equal to 1000 हेक्टर पर क्युमेक. म्हणजे ड्युटी म्हणजे जर 2000 हेक्टरवर आपण एखाद्या पिकाची लागवड केली तर त्याच्यासाठी जर आपल्याला 2 मीटर क्यूब किंवा 2 क्युमेक्स वॉटर लागत असेल तर ते एका क्युमेक्स वॉटरमध्ये किती क्षेत्र आपलं भिजवता येईल आपल्याला, त्याला म्हणतात ड्युटी ऑफ वॉटर. नेक्स्ट इज अ डेल्टा. डेल्टा इज अ टोटल डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड बाय अ क्रॉप ड्युरिंग द एंटायर पिरियड ऑफ क्रॉप. डेल्टा इज अ टोटल डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड बाय क्रॉप ड्युरिंग द एंटायर पिरियड ऑफ द क्रॉप, that is the base period. For complete maturity of the crop it is denoted by the symbols डेल्टा. म्हणजे पूर्ण पीक जे आपलं निघतं त्याच्यासाठी किती वॉटर लागतं, ते वॉटर जेवढं लागतं त्याला काय म्हणतो आपण डेल्टा. इट इज एक्सप्रेस इन अ सेंटीमीटर. देन नेक्स्ट इज ॲव्हरेज ड्युटी. ॲव्हरेज ड्युटी इज द फ्लो ड्युटी कॅल्क्युलेटेड ॲट द हेड beginning of distributors, a type of canal or main canal for a small project. Means it is calculated the head of canal. Then next is it is always less than duty as it takes all type of losses in account. म्हणजे ज्या कॅनलमधून आपण पाणी सोडतो, जेव्हा आपण कॅनल कन्स्ट्रक्ट करतो, कॅनल कन्स्ट्रक्ट करतानाच त्याचं इस्टिमेट जेव्हा बनवतो आपण, ते इस्टिमेट बनवताना आपण जे त्याच्यासाठी वॉटर रिक्वायर्ड आहे, वॉटर किती लागणार आहे, तर ते आपण अगोदरच फाइंड करतो. तर ते जे वॉटर लागणार आहे ते लॉस वगळता, म्हणजे लॉस आपण अकाउंटमध्ये पकडून जे वॉटर लागणार आहे, आता लॉस कुठले होणार आहे याच्यामध्ये सीपेज लॉस होणार आहे. सीपेज लॉस म्हणजे जे पाणी जमिनीतून पर्कोलेशन होतं त्याला म्हणतो आपण सीपेज लॉस. अदर लॉसेस मीन्स इन अदर लॉसेस जर आपला कॅनल एखाद्या ठिकाणी फुटलेला असेल, म्हणजे त्यामधून पाणी जात असेल, तर तो एक लॉस आपण कन्सिडर करणार आहे. नेक्स्ट इज ग्रॉस ड्युटी. ग्रॉस ड्युटी और टँक ड्युटी. इन ग्रॉस ड्युटी is the area under different crops irrigated by 1 million cubic meter of stored in the tank in 1 year. म्हणजे 1 मिलियन क्युबिक मीटरमध्ये पाणी 1 मिलियन क्युबिक मीटर जर पाणी आपण साठवलं तर त्याच्यामध्ये आपलं किती क्षेत्र लागवडीखाली येतं त्याला म्हणतो आपण ग्रॉस ड्युटी और टँक ड्युटी. नेक्स्ट इज अ क्रॉप रोटेशन. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट इफ सेम क्रॉप इज सोन अगेन अँड अगेन द यील्ड गेट्स डिक्रीज और रिड्यूस. क्रॉप रोटेशन म्हणजे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल, जेव्हा आपण एखादं पीक वारंवार तेच जर पीक घेत असलो एखाद्या जमिनीमध्ये, समजा आपण यावर्षी पण कपाशी लावली, पुढच्या वर्षी पण त्यामध्ये कपाशी जर लावली, तर आपलं जे उत्पन्न मिळतं आपल्याला ते कमी मिळतं, त्याला म्हणतात क्रॉप रोटेशन.
Next is in crop rotation. This is mainly due to the reason that crop require particular nutrients and soil is deficient in this after that crop, and hence to maintain fertility of soil. There is a change in the crop after every season on a particular land to maintain fertility of soil. This is called as a rotation of crop. The main advantages of crop rotation is it helps in proper use of land resources. It can be help in proper use of the land. The usual crop rotation followed is jawar, gram, fallow. त्यानंतर नेक्स्ट वेट, जवार, ग्राम, कॉटन, जवार, ग्रोनट. खाली जे दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने आपण क्रॉप रोटेशन यूज करू शकतो. नेक्स्ट इज अ सीझनल ड्युटी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्लो ड्युटी. इन फ्लो ड्युटी it is the average duty for all the crops usually sown during crop season. In this type of duty, the transit losses are taken into consideration and are mainly used for the water planning. Then next is a core water. So in core water, core water is the first water applied to the crop after sowing the crop. This water must be applied within fixed limited period. This period is known as a core period. Means कोर वॉटर म्हणजे काय, आपण जे सुरुवातीचं पाणी देतो पिकाला त्याला म्हणतात कोर वॉटर. ते आपण फिक्स लिमिटमध्ये देतो किंवा फिक्स पिरियडमध्ये देतो त्याला म्हणतात कोर वॉटर. आणि द डेप्थ ऑफ वॉटर अप्लाइड इज कॉल्ड एज अ कोर डेप्थ. नेक्स्ट इज अ क्रॉप रेशो. द रेशो ऑफ प्रपोज एरिया under the crop of two main season, that is kharif and rabi, is called as crop ratio. The area be irrigated for rabi crop is more than that of for kharif. रब्बी क्रॉपसाठी जास्त वॉटर लागतं. त्यानंतर पॅलिओ इरिगेशन. पॅलिओ इरिगेशन मीन्स समटाइम्स इट इज ऑब्झर्व दॅट द इनिशियल स्टेज बिफोर द क्रॉप इज सोन द लँड इज व्हेरी ड्राय. In such cases, the soil is moistened and water so as to help sowing. This known as a paleo irrigation. Paleo irrigation म्हणजे जेव्हा आपली जमीन नापीक असते किंवा आपण अगोदर पाणी दिलेलं नसतं तर त्यामध्ये डायरेक्ट आपल्याला एखादं समजा आपण भाताचं पीक घेतोय राईस, तर त्यासाठी जमीन अगोदर ओली करतात म्हणजे त्यामध्ये पाणी सोडतात. किंवा तुम्ही कांदे लावायचे असतील, कांदे लावताना पण अगोदर जमीन ओली करतात. तर जे अगोदर ओली करतात त्याला म्हणतात पॅलिओ इरिगेशन, पीक लावण्याच्या अगोदर. त्यानंतर नेक्स्ट इज अ कॅश क्रॉप. कॅश क्रॉप इज अ क्रॉप विच कॅनॉट बी कन्झ्युम डायरेक्टली बाय द कल्टिवेटर्स बट विच हॅज टू इन कॅश इन अ मार्केट फॉर प्रोसेसिंग. फॉर एक्झाम्पल टी, कॉटन, टॉबॅको, शुगर केन. कॅश क्रॉप म्हणजे आपण ते डायरेक्ट मार्केटमध्ये यूजसाठी नाही पाठवू शकत. त्याच्यामध्ये प्रक्रिया होऊन त्यानंतर त्याच्यापासून बनवतात पदार्थ, तर ते असतं आपलं कॅश क्रॉप. कॅश क्रॉपमध्ये आपल्याला काय येतं, टी, चहा, टी माहिती आहे ना, कॉटन, टॉबॅको आणि शुगर केन. आता टी बनवताना म्हणजे चहाचं उत्पन्न डायरेक्ट नाही येत, तर चहाचं काय होतं त्याच्यावर प्रक्रिया करून चहा बनवतो. नंतर कापसापासून पण कपडा बनवताना त्याच्यावर प्रक्रिया करतात. त्यानंतर टॉबॅको आणि शुगर केनपासून म्हणजे ऊसापासून पण आपण डायरेक्ट साखर बनवून नाही देत, तर ऊस आपण काय करतो कारखान्याला देतो, कारखान्यामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून साखर बनवतो. नेक्स्ट इज इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन. इट इज द रेशो ऑफ एरिया इरिगेटेड पर सीझन टू द टोटल इरिगेटेबल एरियाज. इंटेन्सिटी काढताना आपण काय करतो, समजा पूर्ण एरिया आपला 5 एकर, 5 एकरमध्ये जर आपण 4च एकरला पूर्ण इरिगेट करू शकलो म्हणजे पाणी 4च एकरला दिलं
तर ती काय झाली त्याची इंटेन्सिटी. नेक्स्ट इज अ टाईम फॅक्टर. इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ डेज कॅनल हॅज ॲक्च्युअली रन टू द नंबर ऑफ डेज ऑफ इरिगेशन पिरियड. रेशो हा काय रेशो आहे. कॅनल ॲक्च्युअली रन टू द नंबर ऑफ डेज ऑफ द इरिगेटेड पिरियड. म्हणजे जेव्हा आपल्याला शक्यतो उन्हाळा सीझन आहे, समजा आपल्याला पाणी द्यायचं आहे ऊसाला, तर कॅनलला पाणी किती दिवस राहिले आणि आपल्याला पाणी किती दिवस लागलं आहे याचा जो रेशो असतो त्याला म्हणतात इरिगेशन किंवा टाईम फॅक्टर. त्यानंतर कॅपॅसिटी फॅक्टर. कॅपॅसिटी फॅक्टर इट इज द रेशो ऑफ मीन सप्लाय डिस्चार्ज टू द फुल कॅपॅसिटी डिस्चार्ज. कॅपॅसिटी फॅक्टर इज द मीन सप्लाय डिस्चार्ज टू द फुल कॅपॅसिटी डिस्चार्ज. नेक्स्ट इज अ command area. It is the area on the downstream side of the project to which water can reach by gravity. There are three types of command area: gross command area, culturable command area and irrigatable command area. तर command area म्हणजे जेव्हा एखादा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट केलेला असेल, तिथे समजा आपलं धरण बांधलेलं असेल किंवा कॅनल असेल, कॅनलमध्ये काय होतं, पाणी ग्रॅव्हिटीनुसार चालतं. त्याला काय पाण्याला मोटर वगैरे लावलेली नसते, ग्रॅव्हिटीनुसार चालतं, त्याला म्हणतात कमांड एरिया. फर्स्ट इज अ ग्रॉस कमांड एरिया. सो द टोटल एरिया लेईंग बिटवीन ड्रेनेज बाउंड्रीज which can be irrigated by the canal system. It may includes unfertile barren land, alkaline soil, local pond, villages, roads and other areas of habitation. It can be measured on the topo sheets or the actual survey. Means जेव्हा कॅनल कन्स्ट्रक्ट केला असतो त्याच्या साईडला जेवढी काय जमीन असेल, त्या ठिकाणी गाव असो रोड असो, ते पूर्ण कन्सिडर केले जातात जेव्हा आपण टोपोशीट तयार करतो. टोपोशीट म्हणजे काय, टोपोशीट सर्वेमध्ये आपण पाहिलेलं आहे टोपोशीट. त्यानंतर नेक्स्ट इज अ कल्चरेबल कमांड एरिया, CCA म्हणतात त्याला. कल्चरेबल कमांड एरिया इज दॅट पार्ट ऑफ ग्रॉस कमांड एरिया विच कॅन बी ब्रॉट अंडर कल्टिवेशन. Culturable command area is always less than gross command area, as all areas will not be under cultivation at a time, because approximately 30% of the land is used for roads, mines, stream, habitation, etc. Means in culturable command area आणि ग्रॉस कमांड एरिया याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे का ग्रॉस कमांड एरियामध्ये रोड, विलेजेस ऑल कन्सिडर केलं जातं. ज्या ठिकाणी पाणी देण्याची गरज नसते, समजा रोड कन्स्ट्रक्ट केला आहे तिथं आपण पिकं घेऊ शकत नाही आणि पाणी देऊ शकत नाही, तर ते पण ग्रॉसमध्ये कन्सिडर करतात, कल्चरेबलमध्ये ते कन्सिडर करत नाहीत. त्यानंतर थर्ड आहे इरिगेटेबल कमांड एरिया. इट इज दॅट पार्ट ऑफ कल्चरेबल कमांड एरिया विच कॅन बी ॲक्च्युअली इरिगेटेड. ॲक्च्युअल जो पार्ट इरिगेट केला जातो त्याला काय म्हणतात इरिगेटेबल कमांड एरिया. नेक्स्ट इज रिलेशन बिटवीन ड्युटी, डेल्टा अँड बेस पिरियड. ड्युटी, डेल्टा आणि बेस पिरियड आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. इथपर्यंत ठीक आहे. तर आपण नेक्स्ट बघणार ड्युटी, डेल्टा आणि बेस पिरियड. तर याच्यामध्ये आपण ड्युटी डीने डिनोट करतो, डेल्टा फॉर क्रॉप, डेल्टा माहिती आहे तुम्हाला सिम्बॉल डेल्टा, आणि त्यानंतर बेस पिरियडसाठी बीने डिनोट करतो. नेक्स्ट आपण पाहणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग ड्युटी. तर हे जे पूर्ण आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.